आज गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावर असणाऱ्या भडगाव पुलावर 12-12:30च्या दरम्यान पाणी आलेलं होतं आणि आता आपण 6:35 झालेले या भडगाव पुलावर आलेलो आहोत। भडगाव पुलाची ही परिस्थिती आपण पाहू शकतोय। इकडे भडगाव पुलावर हे पाणी वाढत चाललेलं आहे। आजरा आंबोली परिक्षेत्रामध्ये, गडिंग्लज परिक्षेत्रामध्ये, चित्री परिक्षेत्रामध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे या हिरण्यकेशी पात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे। 16,000 क्युसेक्सनी सकाळी येथे विसर्ग होत होता आणि आता आपण पाहतोय की या हिरण्यकेशीच्या पात्रातून 17,000 ते 18,000 क्युसेक्सनी या पाण्याचा विसर्ग होत आहे। पाणी पातळीत वाढ झालेली आहे। पूर परिस्थिती ही जैसे थे आहे। त्याचा परिणाम म्हणून आज गडिंग्लजच्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट आहे। आज मंगळवार आहे आणि मंगळवार असल्याने गडिंग्लज बंद असतं, मार्केट शांत असतं आणि त्यात आज या हिरण्यकेशीवरील असणाऱ्या भडगाव पुलावर पाणी आल्याने बाजारपेठेत अत्यंत शुकशुकाट जाणवत आहे। या हिरण्यकेशीच्या पुलाच्या पलीकडे गडिंग्लज तालुक्यातील 50 ते 60 खेडेगावही येतात। चंदगड तालुका येतो। या चंदगड गावचा आणि या खेडेगावचा संपर्क हा गडिंग्लजच्या बाजारपेठेशी येतो। या ना त्या कारणाने किंवा खरेदीच्या कारणाने गडिंग्लजच्या या बाजारपेठेमध्ये लोक येत असतात, पण आज या भडगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बाजारपेठेकडे लोकांची येणं न झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट झालेला आहे आणि सर्वच लोकांना किंवा गडिंग्लज तालुक्यातील, चंदगड तालुक्यातील लोकांना जाणून घ्यायचं असतं की पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे किंवा पाणी पातळीमध्ये कमी झालेली आहे आणि हिरण्यकेशीच्या या भडगाव पुलावर पाणी आहे की नाही, काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायची असते। आणि आता आपण पाहिलं की 6:35 ते 40 झालेले आहेत आणि या भडगाव पुलावर पाणी हे जैसे ते आहे। पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मगाशी आपण पाहिलं की गडिंग्लजच्याच बाजूने पाणी हे थोडंसं कमी होतं, भडगावच्या बाजूने हे पाणी कमी होतं, पण आता या दोन्ही बाजूनी हे पाणी नदीपात्राबाहेर जात आहे। म्हणूनच असं वाटतं की आता गडिंग्लज येथील जे नदीवेस परिसर आहे, नदीवेस परिसरामध्ये देखील पाणी वाढू शकतं, पाणी पूर परिस्थिती ही निर्माण होऊ शकते। तेव्हा गडिंग्लज नदीवेस परिसरासह गडिंग्लज तालुक्यातील जे नदीकाठी गावं आहेत किंवा जी लोक राहतात किंवा जी घरं आहेत त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे। पाणी पातळीमध्ये कधीही वाढ होऊ शकते, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। आतापर्यंत पाऊस झालेला आहे पण कुठलीही नुकसान झालेलं नाही, पण आता पूर परिस्थिती जर वाढल्यास तर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। आणि आता आपण संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। 6:30 वाजता जर पाहिलं तर पुराची परिस्थिती ही जैसे ती आहे। पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे। चित्री असेल, आजरा असेल, आंबोली असेल परिक्षेत्रामध्ये पाऊस हा वाढत आहे। त्यामुळे हिरण्यकेशीच्या या नदीतून विसर्ग होताना दिसत आहे आणि पूर परिस्थिती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी।